मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल हाती आलेला आहे। युवा सेनेचे उमेदवार मयूर पांचाळ विजयी झालेले आहेत। युवा सेनेचे मयूर पांचाळ ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेत। 5ही जागा युवा सेनेने जिंकल्याचा ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी दावा केलेला आहे। आमच्या उमेदवारांना प्रत्येकी 5000 मतं मिळाली असल्याचं सरदेसाईंनी सांगितलंय। तर अभाविपच्या उमेदवारांना 800 ते 1000 मतं मिळाल्याचं ते म्हणालेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, काय ताजे अपडेट आहे तुमच्या सोबत? आता वरुण सरदेसाई आहे। अपडेट असे आहेत की युवा सेनेचे 5ही उमेदवार जिंकलेले आहेत जे प्रवर्गामध्ये होतील आरक्षित जागेवरची, परंतु खुल्या जागावर 5 जागा ज्या आहेत त्याच्या अद्याप मतमोजणी व्हायची आहेत। आपल्यासोबत वरुण सरदेसाई आहेत, काय अपडेट आहेत? राखीव प्रवर्गातील 5ही जागा या युवा सेनेने आता जवळपास जिंकल्याचं निश्चित झालेलं आहे। त्यामध्ये निर्णायक आघाडी ही आम्ही घेतलेली आहे। युवा सेनेच्या उमेदवारांना साधारणतः 5000 आणि अधिकची मतं मिळालेली आहेत आणि आमचे जे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत ते अभाविपला साधारणतः 800 ते 1000 मतं आहेत। त्यामुळे आता 4000ची निर्णायक आघाडी असल्यामुळे जवळपास आमचा विजय निश्चित आहे। त्यानंतर आता खुल्या गटाची मतमोजणी सुरू होईल आणि आम्हाला अशी आशा आहे की मुंबई विद्यापीठाने आज चांगली टीम बसवलेली आहे, त्यामुळे मतमोजणीचा वेग देखील चांगला आहे। त्यामुळे येत्या तासा-2 तासात तो देखील निकाल जसा समोर येईल तसं आम्ही तुम्हाला कळवू। या निवडणुकीत अनेक अडथळे आले, परंतु अखेर ही निवडणूक पार पडली आणि विजयाच्या नजीक आले। निवडणुकीमध्ये किती अडथळे होते हे मला वाटतं मोजत बसलो तर आजचा दिवस कमी पडेल, पण माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानू इच्छितो। कारण आम्ही वेळोवेळी जेव्हा त्यांच्याकडे न्यायाकरता आम्ही धावत गेलो तेव्हा त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली आणि न्यायाच्या बाजूने त्यांनी निकाल दिला आणि म्हणून केवळ आणि केवळ माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामुळे निकाल लागत आहेत, निवडणुका होत आहेत। त्यामुळे लोकशाही अबाधित ठेवण्याकरता या दोन्ही न्यायालयांनी बजावलेली भूमिकेचा आम्ही खरंच आभार मानू इच्छितो। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेला हा विजय कितपत महत्त्वाचा वाटतो? सगळं बोलू, केवळ अजून आमची सगळी मतमोजणी होऊ दे, मग आम्ही सगळ्यांनी। तर हे होते वरुण सरदेसाई। आपण पाहू शकतो की गेल्या काही दिवसांपासून अनेक अडथळे या निवडणुकीमध्ये आले होते, तरी देखील ही निवडणूक अखेर पार पडलेली आहे आणि युवा सेनेचे उमेदवार या ठिकाणी जिंकताना दिसून येत आहेत। निश्चित कृष्णात, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।